आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। श्रीगोंदा शहरामधील शनी चौक परिसरामध्ये तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, पोलीस स्टेशन अशी महत्त्वाची प्रशासकीय कार्यालय कार्यरत आहेत। या ठिकाणी तालुक्यामधनं मोठ्या प्रमाणावरती नागरिक विविध कामांसाठी येत असतात। विशेषतः महिलांचा या कार्यालयांमध्ये वावर मोठ्या प्रमाणात असतो। मात्र दुर्दैवानं या प्रशासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहाची योग्य ती सुविधा उपलब्ध नाहीये। त्यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। तहसील कार्यालयाच्या वतीनं पूर्वी एक स्वच्छतागृह बांधण्यात आलं आहे, तरी ते सध्या बंद अवस्थेत आहे। त्या ठिकाणी अस्वच्छता दिसून येते। या ठिकाणची देखभाल देखील होत नाही, त्यामुळे असूनही नसल्यासारखी अशी अवस्था त्या स्वच्छतागृहाची झाली आहे। आणि या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटच्या जिल्हा अध्यक्ष मीरा शिंदे यांनी प्रशासनाकडे महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। महिलांची गैरसोय रोखण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान राखण्यासाठी हे अत्यावश्यक आहे असंही त्यांनी म्हटलंय। या मागणीला जनतेमधनं देखील सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। प्रशासनानं याची तातडीनं दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। जय महाराष्ट्र। मी मीरा शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख, अहिल्यानगर। खरं तर मी पहिल्यांदा सी 24 तास आणि आपण उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचा आभार मानेल, कारण इतका महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे। म्हणजे खरं तर हा विषय दुर्लक्षित आहे। आपल्या राज्यामध्ये 50% महिला असतानासुद्धा आणि 2015 साली मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेले सर्वांना, महापालिकांना, की महिलांचा शौचालय हा मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकाराचं पालन करण्याचे आदेश सर्वांना दिलेले असतानासुद्धा आज आपण पाहतोय अनेक प्रशासकीय कार्यालय आहेत। महिला वेगवेगळ्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत। एकीकडे आपण स्वच्छता अभियान राबवतो, एकीकडे लाडकी बहीण योजना राबवतो आणि अशा वेळेस ज्या महिला कामासाठी बाहेर पडत आहेत त्या महिलांना लघवीला जाण्यासाठी शौचालय नाही आहे। प्रशासकीय कार्यालयामध्ये आपण पाहतो ज्या कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांसाठी एक शौचालय त्या ठिकाणी असतं, परंतु त्या शौचालयाला कुलूप लावलं जातं। जे वरिष्ठ अधिकारी असतात त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना चावी घ्यावी लागते आणि शौचालयाचा वापर करावा लागतो। कुठं शौचालय आहे तर त्या ठिकाणी पाणी नाही। आपण पाहतो रस्त्याच्या कडेला, म्हणजे ज्या ठिकाणी शाळा कॉलेजेस आहेत, ज्या ठिकाणी प्रशासकीय कार्यालय आहेत, अशा ठिकाणी एक महिलांचं स्वच्छ शौचालय असावं। आणि ज्यावेळेस 2015ला मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिले त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काही नियमही लागू केले होते की ते शौचालय कसे असावात, कुठे असावात, त्याची देखभाल दुरुस्ती कुणी करावी, त्याच्यासाठी खर्च कसा काढावं, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असावा का, ज्यावेळेस महिला त्या ठिकाणी शौचात जातील त्यावेळेस तिथंसुद्धा त्यांना सुरक्षितता कशी भेटेल, हे सगळे त्यावेळेस मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत। परंतु आपण पाहतो की याची कुठलीही आज आपण पाहतोय कुठेही कुणीही या गोष्टी पाळत नाही आहेत। खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या अशा प्रशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी एक शौचालय नगरपालिकेने बांधणं गरजेचं आहे। खाजगी खात्याअंतर्गत शौचालय तर आहेच, परंतु जे बाहेरून महिला येतात, आता साधी गोष्ट आहे, पोलीस स्टेशनला जर एक महिला एक केस घेऊन आली तर तिला एक केस दाखल करण्यासाठी किमान 5 ते 6 तास लागतात। कधी कधी जर गंभीर समस्या असेल तर दिवस तिचा जातो, पण त्यावेळेस त्यांना लगेच दाबून
भरावी लागते, संकोच वाटतो आणि कुठे जायचं हा त्यांना मोठा प्रश्न पडतो. अशा वेळेस नेमकं काय करायचं. या राज्याचे ग्रामविकास मंत्री आहे जयेशकुमार गोरे, तेही आमच्या पक्षाचे आहेत. मी या आपल्या निमित्ताने मी त्यांना विनंती करेन की ही समस्या गंभीर समस्या म्हणून आपण पाहावी आणि आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय विक्रमदादा पाचपुते अतिशय संवेदनशील आमदार आहेत. मी त्यांनाही विनंती करेल की आपण रस्त्याच्या कडेच्या काही जागा असतील, प्रशासकीय कार्यालयाच्या काही जागा असतील, बायपासच्या कडेची जागा असेल, आपला दौंड जामखेड रोड आहे त्या साईडला असेल, ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी महिलांची जास्त वर्दळ आहे अशा ठिकाणी आपण शौचालयासाठी जागा बघावी आणि त्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांनी त्याच्यावरती मंजुरी द्यावी. आपल्या आमदारांनी तो प्रस्ताव करावा. मी दोघांनाही नम्रपूर्ण विनंती करेल की आपण या गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे आणि या शौचालयाची सोय करावी. मला खात्री आहे की आमच्या तालुक्याचे आमदार नक्कीच याच्यावरती विचार करतील आणि महायुतीचं सरकार आहे, अतिशय चांगली कामं हे करत आहेत. परंतु या कामाकडं, अशा गोष्टींकडं आमदारांचंही लक्ष वेधणं कोणाची तरी म्हणजे गरज होती. मी पुन्हा एकदा विनंती करेल की अशा ठिकाणी आपण शौचालय उभी करावीत आणि महिलांना म्हणजे मोकळेपणाने श्वास घेता यावा. ज्या ठिकाणी ते कामाला जातील, काम घेऊन जातील त्या ठिकाणी त्यांची ही पूर्तता करावी ह्या गरजेची अशी मी विनंती करते. या ठिकाणी थांबते. श्रीगोंदा शहरातील शनी चौक परिसरामध्ये अनेक प्रशासकीय कार्यालय आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तहसील कार्यालय या ठिकाणी आहे, पोलीस स्टेशन आहे, भूमी अभिलेख कार्यालय आहे, तसंच दुय्यम निबंधक कार्यालय देखील या ठिकाणी आहे. तालुक्यातून असंख्य नागरिक या ठिकाणी आपले प्रशासकीय काम घेऊन या कार्यालयांमध्ये येत असतात. यामध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग असतो. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आल्यानंतर महिलांना स्वच्छतागृहासाठी कुठेही सुविधा उपलब्ध केलेली दिसत नाही आहे. त्यामुळं महिलांची कुचंबना आणि कुठंतरी एक त्यांना असुरक्षितपणा या ठिकाणी जाणवतो. अनेक वेळा काही सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी या ठिकाणी येऊन तहसील असेल किंवा इतर प्रशासकीय कार्यालय असतील यांना वारंवार विनंती केली किंवा मागणी केली होती, मात्र यावर कुठेही ठोस उपाय होताना दिसत नाही आहे. या माध्यमातून एकीकडं सरकार स्वच्छ भारत अभियानासाठी कोटी रुपये खर्च करते, मात्र अशा प्रशासकीय कार्यालयांच्या ठिकाणी अशी अस्वच्छता होणं हे कुठेतरी प्रशासनाला लाजवण्यासारखी गोष्ट वाटत आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा, अहिल्यानगर. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.